नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की आपली गौरी तिच्या मुलीसाठी पूजा घालत असते. मुलीने आता स्वतःचा नारळ गुरुजींना दिलेला असतो आणि त्या कोण आई आहेत त्यांच्यासाठी द्या तो नारळ, त्यांना करू द्या पूजा. गुरुजी म्हणतात तुमचा नारळ या मावशींना देताय, मग तुमची पूजा राहून जाणार. कवळी म्हणते कसं आहे ना गुरुजी, तसं काहीच नसतं. आपण फक्त श्रद्धेने देवाला हात जोडले तरी आपल्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचल्या जातात आणि आपल्याला जे मिळायचंय ते फळ मिळतंच. असं काही नाहीये. आणि असू द्या, त्यांना नारळ मिळाले, त्यांना समाधान होणारे पूजा घालून तर मिळू द्या की त्यांना आनंद. कमळी आणि निंगी मोठ्या मनाने ते नारळ देतात आणि गुरुजींचे आशीर्वाद घेतात. ते सगळ्यात आधी आईची इच्छा पूर्ण होणं महत्वाचं आहे ना, मग होऊ द्या की त्यांच्या मनासारखं. म्हणतात तुमच्या नारळाचे पैसे ते आईकडनं घ्या. कमळी म्हणते नाही, पूजेच्या नारळाचे पैसे कुणी आईकडून घेतं का? असू द्या, आम्ही नाही घेणार आहे. असं आहे ना गुरुजी, ही पूजा तिच्या लेकीसाठी केली आहे ना, मग असू द्या की. मी पण तिच्या पोरीसारखंच आहोत ना, मग ती पूजा आमच्यासाठी घातली काय आणि तिच्या लेकीसाठी घातली काय? असू द्या, आमची आई कुठे आणि त्या मुलीची आई कुठे, येऊन एकच पडणार आहे. त्यामुळे आम्हाला पैसे वगैरे नकोय गुरुजी. कमळीने खूप आनंदाने आणि मोठ्या मनाने तो नारळ देऊन टाकलेलं असतं. समजा आमच्या आईला नारळ देऊन टाकलाय. गुरुजी म्हणतात वा मुलींनो, काय विचार आहेत तुमचे सुंदर, यशस्वी वा, असा भरभरून आशीर्वाद दिलेला असतो गुरुजींनी. कमळी आणि निंगी आता तिथून निघतात. कमळी आणि निंगू तिथून निघालेले असतात आणि आतमध्ये आता सरू आलेली असते आणि सरू आतमध्ये शिरते आणि कमळी आणि निंगी आता बाहेर निघतात. म्हणजे थोड्यावरून त्यांची हुकाचूक झालेली असते. लगेच गुरुजींनी पूजा सुरू केलेली असते आणि सरू गुरुजींच्या समोरून उभी राहते. तिला पूजेसाठी लगेच फूल वगैरे देता हातात, पण ती सांगण्याचा प्रयत्न करत असते की मला नारळ मिळालाच नाही. गौरी म्हणजे आपली सरू म्हणते गुरुजी सगळीकडे शोधलं पण नारळच कुठे मिळत नाहीये. काय झालंय काय माहिती, माझ्या पूजेला नारळच नाही मिळालं बघा की. म्हणतात त्याची काही गरज नाही, कुठेच काही शोधायला जाऊ नका, देवाने तुमच्या पूजेसाठी नारळ पाठवून दिलाय. गौरी म्हणते काय? हो, नारळ मिळालाय आम्हाला. कोणी दिला गुरुजी नारळ? एक मुलगी पूजेसाठी आली होती आणि जेव्हा तिला कळलं की तुमची पूजा नारळा वाचून राहिलीये, तेव्हा तिने स्वतःचा नारळ दिला आणि त्या आईची पूजा करा असं सांगितलं आणि ती बिचारी निघून गेली बघा. गौरीला इतका आनंद होतो, देवच पावला की बघा मी इतकी फिरले पण नारळ कुठेच मिळाला नाही मला. परमेश्वरा, जी कोण मुलगी असेल ना, सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे आणि सुखी ठेव रे बाळा तिला, रक्षण कर रे तिचं. गौरी आता भरभरून तिच्यासाठी आशीर्वाद मागत असते देव बाप्पाकडे. लगेच पूजेला सुरुवात केलेली असते आणि मन लावून अशी ती गौरी पूजा करत असते. आता कॉलेजमध्ये मुलं चर्चा करत असतात की कमळीने डोनेशन बॉक्स चोरी केला. न्यूज बघितली नाही का? सगळीकडे 30 न्यूज आहे, कमळीने बॉक्स चोरी केला. काही बोलू नका, कमळी कशाला चोरी करायला लागली रे? दुसरे मुलं म्हणत असतात कमळीने किती मेहनतीने ते पैसे जमा केले होते बघ की, आणि ऋषी हे सगळं काही ऐकत असतो आणि ऋषीलाही वाईट वाटतं. इकडे आता निंगी आणि कमळी मंदिराच्या बाहेर उभा असतात. कमळी म्हणते निंगीला डोळे मिट की. आता डोळे मिटलेले असतात. आता निंगीचा हात घेते आणि तिने ते कानातले आणलेले असतात त्या हातावर ठेवते. निंगीसाठी छान असे कानातले आणलेले असतात. निंगी जेव्हा तो बॉक्स उघडून बघते, इतकं आश्चर्य होतं. कमळे अगं हे काय? आता कमळी हसायला लागते. निंगे, तुला कानातले घ्यायची खूप इच्छा होती आणि आता तुझा वाढदिवस आहे, मग ती इच्छा पूर्ण केली आणि तुला कानातले आणले बघ. कसे वाटले सांग की निंगे? म्हणते एक नंबर, लईच भारी एक कमळे. आता प्रिन्सिपल सगळ्या मुलांना जमा केलेलं असतं, वॉचमन वगैरे, आणि प्रिन्सिपलने सांगितलेलं असतं सीसीटीव्ही फुटेजमध्ये जो कोणी मुलगा दिसतोय त्याला लवकरात लवकर शोधायचं आणि मायासमोर आणून उभा करायचा. हा सिरियस मॅटर झालाय, डायरेक्ट कॉलेजमध्ये चोऱ्या व्हायला लागल्यात, काही कळतंय का? म्हणतात बाकीच्या ठिकाणचं सुद्धा सीसीटीव्ही फुटेज चेक करा की अजून काही माहिती मिळेल आपल्याला. प्रिन्सिपल सर म्हणतात ऋषी सर प्लीज तुम्ही बाकीचे सीसीटीव्ही फुटेज चेक करा. कॉलेजमध्ये एवढी मोठी रक्कम चोरीला गेली आहे, साधी गोष्ट नाहीये. गोष्टी मागे कोण आहे आपल्याला शोधायला लागणारच आहे. बातमीचं बाहेर फुटली तर कॉलेजची किती बदनामी होणारी कळतंय का? एवढी मोठी रक्कम चोरीला गेली, साधं काम नाहीये. सिक्युरिटी नावाची काही गोष्ट आहे की नाही, सगळे लोक आपल्याला बोलायला येतील. त्यामुळे ऋषी सर पटकन तो मुलगा आपल्याला शोधायचा आहे. डोनेशनसाठी दिलेला पैसा कोणाच्या तरी गरीबाच्या मदतीला यावा, असंच कोणी चोरून त्याच्यावर आईश करणार असेल तर हे चालणार नाही. या डोंट वरी सर, मी लगेच काहीतरी बघतो. आता सीसीटीव्ही फुटेज चेक करायला निघून गेलेलं असतो. मुलेही ऋषी सरांच्या मागे गेलेले असतात सरांना मदत करण्यासाठी. निंगी मात्र हसत असते आणि निंगीला फार आनंद मिळत असतो. हा काही तमाशा चाललाय ना, तो तमाशा बघून. अनिका मात्र हसत असते. अनिकाला फार आनंद मिळत असतो. जो काही तमाशा चाललाय, धावपळ चाललीये सगळ्यांची, ती बघून तिला आनंद मिळत असतो. ते आताच्या गाडीजवळ चाललेला असतो, तेवढ्यात काय तो डोनेशनचा बॉक्स तिथे पडलेला दिसतो. ऋषी बघतो तो बॉक्स आणि हातात उचलून घेतो. ऋषी म्हणतो डोनेशन बॉक्स रिकामा करून इथे कोणी फेकला? आता ऋषीलाही प्रश्न पडतो. म्हणतो चेक करायला लागणार आहे, नक्की हा पराक्रम केला कोणी. तो बॉक्स जिथे पडलेला असतो त्याच्यावरच बरोबर सीसीटीव्ही असतो. आता ऋषीला थोडा तरी क्लू मिळालेला असतो. एका मिनिटात चाललेला असतो नेमकी कोणी हे केलं ते बघण्यासाठी. पण ते कमळे एवढं महागातलं कानातलं आणलं तरी कसं? पण असू दे, नको सांगत बसू. तुला काय बाई, महाग काय आणि स्वस्त काय? श्रीमंत बापाची मुलगी झाली आहेस ना तू. निंगे, उगाच काही बोलू नको. कुणाकडून काहीच घेतलेलं नाही, सगळं काही माझ्या पैशांचं आहे. बहिणीचा वाढदिवस आहे आणि गिफ्ट घ्यायला कोणापुढे हात पसरील होय?
होय ग कमळे, कोणाचं कानातलंय, मग एवढे पैसे आले कुठून कमळे, मला पण कळायला पाहिजे. ते म्हणते निंगे तुला आवडलंय ना, मग बास, तुला गिफ्ट दिलंय ना, त्याच्याशी मतलब आहे, पैसे कुठून आले हे विचारू नको. छान अशा एकत्र परत कॉलेजमध्ये चाललेले असतात. आता देवदर्शन झालेलं असतं, गिफ्टही देऊन झालेलं असतं. आता त्या कॉलेजला चाललेलं असतं. आता गौरीची पूजाही झालेली असते. गुरुजींनी तिला आता प्रसाद वगैरे दिलेला असतो आणि ती पूजा संपन्न झाली म्हणून अशी मनापासून देवाच्या पाया पडते आणि आभार मानते की सगळं काही छान झालंय देवा. तर मनातल्या मनात देवाला म्हणते, माझ्या कमळीवर येणारं प्रत्येक संकट दूर लोट, अजिबात तिच्याजवळ कुठल्या संकटाला येऊ पण देऊ नको. गौरी तिथेच पूजेला बसलेली असते आणि तिथूनच देवाच्या पाया पडत असते. तेच कमळी आणि निंगी अगदी तिच्या जवळून चाललेले असतात. त्याला गेच गौरी ते पूजेचा प्रसाद असतो तो सगळ्यांना वाटायला लागलेली असते. तिथे प्रत्येकाला ती प्रसाद देण्याचा प्रयत्न करत असते. त्यात काय राजन सुद्धा मंदिरात आलेले असतात. आणि निंगी परत मंदिरात येऊन दर्शन घेत असतात आणि राजन त्यांच्या मागे दारात उभे असतात आणि तशीच प्रसाद देत देत सरू राजनच्या जवळ आलेली असते. आता कमळीला इकडे तिकडे शोधत असतात, पण मंदिरात गर्दी इतकी असते की राजनला कमळी आणि निंगी दिसतच नाही. तरी पण राजन शोध घेत असतात की या मंदिरात आल्या म्हणजे इथेच कुठेतरी असणार आहे. आता गौरी प्रसाद देत असते. गौरीच्या बरोबर मागं निंगे आणि कमळी असतात आणि गौरीच्या पुढे राजन असतात. प्रत्येकाला प्रसाद देत 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 बरोबर राजनच्या जवळ चाललेली असते आणि राजनला वेगळीच काहीतरी फील येत असते. राजन म्हणतात, मला असं का वाटायला लागलंय की गौरी इथेच कुठेतरी आहे. राजनला बरोबर गौरी आसपास असली की वेगळंच काहीतरी फील होत असतं. आत्ताही राजनला नेहमीप्रमाणे तसंच होत असतं, कारण अगदी जवळ असते गौरी राजनच्या. सगळ्यांना प्रसाद देत असते. आता हळूहळू बरोबर राजनचा सुद्धा नंबर येणार असतो. राजन सुद्धा देवाचा आशीर्वाद घ्यायला अगदी देवाच्या जवळ आलेले असतात आणि हात जोडून अगदी नतमस्तक होऊन म्हणत असतात, देवा माझ्या आयुष्यात सगळं काही मिळालंय. माझी कमळी सुद्धा मला मिळाली आहे, फक्त गौरीची कमी आहे माझ्या आयुष्यात. तेवढी मात्र माझी गौरी मला मिळू दे. मुलगी आणि बायको यांच्याशिवाय माझं आयुष्य अपुरं आहे. कमळी आता माझी खोटी मुलगी म्हणून तर माझ्या आयुष्यात आली आहे, पण माझी खरी मुलगी आहे आणि माझी गौरी कुठे आहे यांच्याशिवाय मी अपूर्ण नाही. कुठे जिथे असतील तिथून लवकरात लवकर माझ्यासाठी माझ्या जवळ पाठव, एवढीच अपेक्षा आहे देवा. आता बाकी माझ्याकडे सगळे. राजन अगदी तळतळून कळवळून देव बाप्पाकडे मागणं मागत असतात. आता दर्शन घेतात आणि समोर आलेले असतात. तेवढ्यात काय आता गौरी प्रसाद वाटत वाटत आलेलीच असते. आता मात्र गौरी आणि राजन अगदी समोरासमोर आलेले असतात आणि राजनची इच्छा एका मिनिटात देवाने पूर्ण केलेली असते. गौरी आणि राजन समोरासमोर उभे असतात आणि गौरी आता राजनला प्रसाद देत असते. राजन जेव्हा गौरीला बघतात तेव्हा धक्का बसलेला असतो. अगदी स्तब्ध उभे राहिलेले असतात. राजन स्वप्न बघतो की काय असं राजनला जाणवायला लागलेलं असतं. प्रसाद राजनच्या हातात ठेवते आणि राजन म्हणतात, गौरे. एका मिनिटात ती राजनच्या पाया पडलेली असते. राजनचा पाया पडून तिने आशीर्वाद घेतलेला असतो आणि राजन मात्र अगदी तिच्याकडे बघतच थांबलेले असतात, कारण त्यांच्या डोळ्यावर विश्वासच नसतो की माझी गौरी माझ्या समोर आहे. दोघं सुद्धा एकमेकांना बघत तिथेच थांबलेले असतात, कारण खूप दिवसानंतर त्यांची भेट झालेली असते. आता गौरीने सुद्धा राजनला बघितलं, तिच्या डोळ्यातनं आपोआप पाणी यायला लागलेलं असतं आणि राजनची काही नजर हटत नसते गौरीच्या वरून. गौरीकडे सारखे ते बघत थांबलेले असतात. नेहमीप्रमाणे गौरी पटकन तिथून पळून जाते. आता राजन गौरी गौरी म्हणेपर्यंत गौरी पळालेली असते. तिचा पाठलाग करतात, पण ती काय राजनला सापडत नाही. तोपर्यंत तिथून ती निघालेली असते. इकडे आता ऋषी ते सीसीटीव्ही फुटेज बघतो. तो का एक मुलगा आलेला असतो, त्याने तो जो बॉक्स असतो डोनेशन बॉक्स, त्याचं लॉक अगदी तोडलेलं असतं आणि त्यातले सगळे पैसे त्या शर्टमध्ये टाकलेले असतात स्वतःच्या. पैसे घेऊन तो पळून गेलेला असतो. तो बॉक्स तिथेच टाकून दिलेला असतो, पण वर बरोबर सीसीटीव्ही असल्यामुळे लगेच त्याच्यामध्ये कॅप्चर झालेला असतो. त्या मुलाचा चेहरा अगदी स्पष्ट दिसलेला असतो ऋषीला. ऋषीने सगळं काही अगदी बारीक बघितलेलं असतं की कोण काय आणि नेमकी काय करते. आता मात्र ऋषीकडे भक्कम असा पुरावा असतो की पैसे कोणी चोरले. ऋषी आता डायरेक्ट जातात आणि त्या मुलाचं गचंड पकडलेलं असतं. प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये जाऊन डोनेशन बॉक्स तूच चोरला ना? तर मी काहीच केलं नाहीये, मी काहीच केलं नाही, काय आरोप लावताय? ऋषी आता सटकन कानाखाली ठेवून देतो. बोलायचं नाही, खरं सांग, काय केलं सांग पटकन. चोरला नाही डोनेशन बॉक्स, खरं सांगायचा. पळून जायला लागलेला असतो. ऋषी त्याला असा पक्का पकडतो, काही केलंच नाही तर पळतोय कशाला रे? ऋषी म्हणतात की माझ्याकडे पुरावा आहे, डोनेशन बॉक्स तूच चोरी केला, त्यामुळे तू नाही म्हणूच शकत नाहीये. माफ करा, मी असं काहीच केलेलं नाही. अजूनही तो नाहीच म्हणत असतो. परत मुस्कटात दिलेली असते, बोल पटकन खरं. कमळी आलेली असते पळत पळत. ऋषी सर एक मिनिट थांबा की. तो म्हणतो, कमळी मला वाचव. सर मला मारताय. कमळी म्हणते, एक मिनिट. ऋषी म्हणतो, पुढे ये. नाही कमळी, तू मध्येच थांब, हे मला मारताय. सर काय झालंय मला सांगताय का तुम्ही? काय लावलंय याला, का मारताय तुम्ही? तिच्या मागे लपू नको, पुढे ये पटकन, नाही तर बघ. मी काहीच केलं नाही, प्लीज सरांना सांग ना. कमळीला काही कळत नाही हा काय म्हणत असतो. सगळं काही तुझ्या सांगण्यावरून केलंय, सांग की सरांना. तू म्हटली डोनेशन बॉक्स चोरी कर म्हणून मी केलाय ना. इकडे आता राजन गौरीच्या मागे पळत पळत आलेले असतात आणि शेवटी ते गौरीला पकडतात. गौरे तू पळू नको. राजन अगदी रडायला लागलेले असतात. गौरे माझ्यापासून तू का पळतीयस? तुझी इतक्या वर्षांनी आपण भेटलो आणि एक चिठ्ठी लिहून निघून गेलीस, तू का करतेस? माझ्यापासून तू का पळतीयस?
रडत असतात आणि तिला प्रश्न विचारतात, तू का केलं असं आणि माझ्यापासून अजून सुद्धा तू का पळतीयेस, काय भानगड आहे सांग तरी. रडत असतात, तू निघून गेली त्यानंतर माझी काय परिस्थिती झाली तुला जरा अंदाज तरी आहे का. तू निघून मोकळी झाली पण मी मात्र काय विचारात अडकलो माझं मला माहिती. तू का करतेस गौरे माझ्या बरोबर असं. सुद्धा गौरी रडत असते, डोक्यावर पदर घेतलेला असतो आणि रडते. राजनकडे ती बघत नसते, राजनकडे पाठ केलेली असते. राजन म्हणतात, गौरे माझ्या प्रश्नांची उत्तर मला हवी आहेत. चेहरा लपून उपयोग नाहीये, मला माहितीये तू माझी गौरीच आहे. राजन आणि गौरी आता समोरासमोर आलेले असतात. तू माझी गौरी आहेस, का माझ्यापासून लांब पळतीयेस. गौरी आणि राजन एकमेकांना घट्ट अशी मिठी मारतात, खूप रडत असतात. गौरी सुद्धा आणि राजन सुद्धा. इतक्या वर्षानंतर राजनची गौरी राजनला मिळालेली असते. खूप ती रडून घेत असते आणि राजनला खूप छान वाटतं की माझी गौरी मला मिळाली आहे. तू मला न सांगता निघून गेली, काय चूक झाली होती माझी. आता मी तुला कुठेच जाऊ देणार नाहीये, काही झालं तरी तू कुठेच जायचं नाहीये. म्हणतात, तुम्हाला दोघींना इतकं शोधलं, कुठे जाऊन बसला होता, माझ्या हातीच आला नाही तुम्ही. एक दिवस नाहीये की तुझी आठवण आली नाही मला, रोज तुझी आठवण येते म्हणजे येतेच. म्हणतात, एवढी मोठी शिक्षा मला का दिली, काय चूक झालीये की तू माझ्यापासून लांब पळाली आणि मला असं एकटं सोडलंस, का एवढी मोठी शिक्षा दिली आहे, मला उत्तर हवंय. ती फक्त रडत असते, तिच्याकडे काही शब्द नसतात. राजनकडे मागतं खूप सारे प्रश्न असतात. राजन म्हणतात, तू कुठे राहते मला माहित नाही, पण तुला तर माहितीये ना आपलं घर, मग तू का नाही आलीस. आपली मुलगी मोठी झाली असेल ना गौरी, तुला माहिती का तिचा बाप कोण आहे. आश्चर्यचकित होऊन ही राजनकडे बघायला लागलेली असते, कारण राजनला माहितीच नसतं की कमळीच माझी मुलगी आहे. राजन म्हणतात, नाही माहिती ना ग, मी तिचा बाप आहे. म्हणतात, आपली मुलगी कुठे सांग मला, कशी आपली मुलगी सांग. आता ही गौरी फक्त रडत असते, काही बोलत नसते. घरात आई आणि बाबा मोठ्या सुनेची आणि मोठ्या नातीची वाट बघताय अजून सुद्धा. घरी ते वाट बघताय तुझी, तू चल. आणि राजांनी घट्ट असा हात पकडलेला असतो. मंदिरात घेऊन येत असतात गौरीला राजन. मात्र खूप आनंद झालेला असतो की राजनची गौरी राजनला मिळालेली असते. राजनने तिचा हात पकडलेला असतो, राजन पुढे चाललेले असतात आणि ती राजनच्या मागे आणि एकटक ती राजनकडे बघत असते. राजनकडे ती बघते आणि राजन तिच्याकडे बघून हसत असतात आणि समोर आता पटपट चाललेले असतात मंदिराच्या दिशेने. आता घरी कामिनी आणि रागिनी असतात बेडरूम मध्ये. रागिणीचं काहीतरी चाललेलं असतं आणि कामिनीचं नेहमीचं कारस्थान चाललेलं असतं. इकडे तिकडे ती फेऱ्या मारत असते. डोक्यात काहीतरी कारस्थान तिचं शिजतच असतं. ती काय रिकाम्या डोक्याची नसते, काहीतरी तिला करायचंच असतं. कामिनी म्हणते, मग एकटीच बोलत असते, काहीतरी कारण असल्याशिवाय काहीच करता येणार नाहीये. आणि रागिनी, अगं रागिणीला आवाज देत असते. रागिणीचं काही लक्षण असतं, तिचं काहीतरी चाललेलं असतं. ए रागिनी, ते पुस्तक काय वाचत बसली, तुझ्याशी बोलतीये मी. काय गाई, वाचू दे की पुस्तक. बोलतीये ना ग तुझ्याशी मी. मला आहे ना रागिनी एका गोष्टीचं नवल वाटतं. आता काय का आज लगबगीने कॉलेजला गेली, पण का एवढी कसली लगबग होती. एवढ्या घाईने एवढ्या अर्जन्सीने कॉलेजला गेली का, कारण काय हे मला कळलं नाही ग. रागिनी म्हणते, आई बघितलं की कॉलेजला जायला जास्तच एक्साइटेड होती आणि तोंडावर कसला आनंद होता, बाप रे कमालीचा. तसा प्रश्न पडलाय ना, एवढा आनंद एवढी घाई का होती कॉलेजला जाण्यासाठी, तोच प्रश्न मला पण पडलाय. कारण ती का गेली, कशासाठी गेली आणि काय मला सुद्धा सांगितलेलं नाहीये. त्यामुळे तुझ्यासारखी मी सुद्धा वाट बघती आणि का कधी घरी येणार आणि एवढ्या घाईने ती का गेली, कधी आपल्याला उत्तर देणार. जशी तू वाट बघतीये तशी मी पण बघतीये. त्यामुळे तिला येऊ दे, प्रश्नांची उत्तरं मिळतील. एवढ्यात काय अगदी काही सेकंदात अनिकाचा कॉल आलेला असतो. कामिनी इतकी हसायला लागलेली असते, बापरे. रागिनी म्हणते, बाई काय बॉन्डिंग आहे तुमचं, वर्ष जगणार माझी पुटुकली. अनिकाने फार आनंदाने फोन लावलेला असतो. हॅलो, बोल बेटा बोल. आणि आजी तुला एक न्यूज द्यायची, गुड न्यूज. सध्या तुम्ही सुद्धा कॉलेजमध्ये यायला हवं, तर तुम्हाला ही धमाल आली असती. कॉलेजमध्ये जे काय चाललंय ना ते बघून खरंच छान वाटलं असतं. काय मज्जा आहे ना, फुल ऑन धमाल. मी म्हणते, वा वा वा, तुला मजा येते, तुझ्या आवाजावरच कळतंय ग. त्यामुळे वेगळं सांगायची गरज नाही, पण मजा काय येते ते सांग की अनिका. डोनेशन बॉक्स कमळीनेच आणला होता ना, त्यातले पैसे चोरी झाले आणि कॉलेजमध्ये धमाल म्हणजे एकदम मज्जा येते. असा काय तमाशा चाललाय ना आमच्या कॉलेजमध्ये, तो बघायला मज्जा येते बघ. मी म्हणते, काय हो. आणि कॅन्टीन मध्ये जो मुलगा आहे ना, तो बोलतोय की कमळीनेच त्याला ते पैसे चोरायला लावले आणि कमळीच्या सांगण्यावरूनच ते पैसे त्याने चोरलेत. अगं अनिका, तुला कळतंय का, तो तिचं नाव घेतोय धडधडीत, म्हणजे तिनेच चोरी केलीये कमळीने. तुला कळत नाहीये का अनिका. मी म्हणते, रागिनी सुतावरनं स्वर्ग नको गाठू. ग्रॅनी आजी तू काय म्हटलीस बाळा, तुला नाही म्हटले. आम्ही दुसरा विषय होता, तुला नाही म्हटले. नाही तर हिला अर्थ सांगायला लागणार, सुतावरनं स्वर्ग. अर्ध्या हळकुंडाने पिवळं नाही व्हायचं रागिनी, जरा थांब की. कामिनी म्हणते, नाही तुला नाही आणि का हा पण शब्द तुला नव्हता. असले जड भारी शब्द तुझ्यासाठी नसतात हा बाळा. कामिनी म्हणते, आणि का तुला एक गोष्ट सांगू का, म्हणजे कमळीला मी जेवढी ओळखते त्यावरनं एक गोष्ट मी ठाम सांगू शकते. चोरी वगैरे करणं कमळी कधीच शक्य नाहीये, बरोबर ना अनिका. त्यांच्या चोरीमध्ये तिचा काही एक संबंध नसणार एवढं मी ठाम सांगते अनिका. अनिका गप्प का बसलीये, सांग की, बोल. कामिनी म्हणते, काय गे ए बेटा,
गप्प बसलीयस काही कान तू तर केलं नाही ना? आणि का बेटा बोल की. ठीक आहे खरं सांगायचा बोल बोल कुणी केलंय पटकन सांग. गॉड ग्रॅनी आजी तू खरंच म्हातारी झालीयस काय ग काय हे. तिला अगदी बरोबर ओळखला 101% कमीला ओळखलं तू आणि अनिकाला नाही ओळखलंस. ऑब्विसली सगळा काही ड्रामा माझ्या सांगण्यावरूनच मी करायला लावला म्हणूनच सगळा ड्रामा क्रिएट झालाय. ऑब्विसली अजून काय काय होतंय ना ग्रॅनी आजी तू बघतच राहा. आणि का आता ड्रामा करणार आणि तो फक्त कमळीने झेलायचा. तू बघ ना ग्रॅनी आजी बाकी सगळं तुला नंतर सांगते कारण अजून मला काहीतरी बरंच करायचं राहिलंय. माझा प्लॅन कम्प्लीट झाला की मग तुला सगळं काही सांगते मी. आता मी फोन ठेवतीये. सेकंड पार्ट अजून सुरू व्हायचा आहे ना मग प्रिपरेशन करायला नको. मी आता मस्त हसत असते कारण अनिकाने जे केलं ते कामिनीला फार आवडलेलं असतं. वा 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 छान छान. तू जो कॉलेजमध्ये बोलवलं असतं तर आम्ही आलो असतो की तुमचा ड्रामा वगैरे बघायला आम्हालाही मज्जा आली असती ना. ठीक आहे नाही बोलवलं पण तिथे काय काय होतंय ते सगळं आम्हाला कळवा बाळा. काय म्हणतात ते अपडेट देत राहा. ऑब्विसली सगळं काही सांगणार आहे मी ग्रॅनी आजी. फोन ठेवलेला असतो. वाव कशी आहे माझी नाच शोभती का अनिका काय ड्रामा केलाय तिने. वाव मुलगा आता इकडे सरळ सरळ कमळीला म्हणत असतो तुझ्या सांगण्यावरूनच मी केलं ना. तू मला म्हटले असं कर मी तसंच केलंय कमळी आणि हे सर माझ्यावर ब्लेम टाकताय. तर मला मारतीला कमळी वाचवतो. मी पैसे घेतले नाही येता आणि हो कमळी तू सगळ्यांचे पैसे माघारी देऊन टाक. नको मला उगाच मार बसव. देऊन टाक आता मला खूप मारतील. आता आपला प्लॅन सगळ्यांसमोर आलाय. आता काही लपून उपयोग नाहीये. सगळ्यांसमोर प्लॅन आलाय आता लपून उपयोगच नाहीये कमळी. त्यामुळे खरं काय ते सांगून असतात. हसत असते तमाशा बघत असते. निंगी कमळी ऋषी शॉक झालेले असतात की हा डायरेक्ट कमळीचं कसं नाव घेतो की कमळीने चोरी करायला लावली. यावर ऋषीचा अजिबात विश्वास नाहीये. बाबा मी कधी काय तुला सांगितलं आणि माझं कशाला नाव घेतोय. अनिका आलेली असते धावत. काय रे माझ्या बहिणीवर आळ करतो की तिने पैसे चोरले. लाज वाटती का. ती कशाला पैसे चोरेल रे. सगळं काही हे नाटक करत असते. आता पैसे चोरी केले आणि तिच्यावर कसला म्हणतोय रे तूच पैसे चोरी करायला लावले. लाज वाटत नाही का. हिम्मत कशी काय झाली रे. हिम्मत कशी झाली माझ्या बहिणीचं नाव घेतलंस. घे याला 2 लावून ठेव म्हणजे याची अक्कल जागेवर येईल. म्हणते ती कधीच स्वप्नात पैसे चोरू शकत नाही आणि डायरेक्ट तिला पैसे चोरली म्हणतोय. ए निंगे मार बरं याला म्हणजे याची अक्कल येईल. मार मार. निंगे अशी काय तुटून पडलेली असते. तुझ्या तर आता असा काय धोपटवलेला असतो. आता बुक्क्याने त्याला मारलेलं असतं. कमळीवर आरोप करतो. लाज नाही वाटत काय रे. अशी आता निंगेला बाजूला करतात. बाजूला हो मारू नको त्याला. बोलण्यावर कुणीच विश्वास ठेवणार नाहीये. जे काय आहे ना ते गपचूप कबूल कर. सर माझ्या आईची शपथ घेतो मी खरंच काही केलं नाही. हिनेच करायला लावलंय. कमळीने पैसे चोरायला लावले. खरंच मला माफ करा सर. ऋषी सुद्धा कमळीकडे बघत थांबलेला असतो आणि कमळीला तर शॉकच बसलेला असतो की हा माझ्या का नाव घेतोय. माझा काही संबंधच नाहीये तर मी पैसे चोरले किंवा चोरायला लावले असं का सारखं सारखं म्हणतोय. कमळी ऋषी आणि निंगी इतके शॉक मध्ये गेलेले असतात की हे चाललंय तरी काय आणि एकमेकांकडे बघतच थांबलेले असतात. खरंच सगळं काही धक्कादायक असतं समोर जे चाललंय ते. आता बघू कमळीवर एवढा मोठा जो आरोप लावलाय कमळी तो आरोप कसा उधळून लावणार आणि हे खरं कोणी करायला लावलं हे सत्य सगळ्यांच्या समोर आणणार का कमळी. हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार आहे आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात बघूया. पण पुढच्या भागात काय होणार आहे अगदी आपण थोडक्यात बघूया. गौरी आता राजनला म्हणते मी तुमची गौरी नाही राहिले आणि तुमची मुलगी सुद्धा नाही. का जुन्या गोष्टीने धरून बसला. आता मी आयुष्यात पुढे गेलीये तुम्ही सुद्धा पुढे जा आणि माझा नाच सोडून द्या. इकडे आता ऋषी सीसीटीव्ही फुटेज सगळ्यांना दाखवतो की त्या मुलाने चोरी केली हे दिसलेलं असतं. पण पैसे गोळा करून त्याने कमळीच्या हातात दिले हे त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असतं. कारण कमळी सारखीच मुलगी परत तिथे उभी राहिलेली असते आणि ते पैसे त्या मुलाच्या हातून तिने घेतलेले असतात. आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो की हे पैसे कमळीनेच घेतले. कमळी मला म्हटली होती जवळच्या मैत्रिणीला गिफ्ट द्यायचंय म्हणून मला पैशांची गरज आहे आणि म्हणून मला चोरी करायची. पण सर म्हणतात निंगे तुझ्या हातात काय. आता निंगीच्या हातात सोन्याचे कानातले असतात जे की कमळीने दिलेले असतात. तर म्हणतात एवढं महागडं गिफ्ट नक्कीच चोरीच्या पैशातनं घेतलं असणार आहे कमळीनं. मात्र कमळीने चोरी केली हे स्पष्ट झालेलं असतं. पुरावा सुद्धा असतो. आता बघू यातून सुद्धा कमळी बाहेर पडणार का आणि मी चोरी केली नाही तर त्याला चोरी करायला कोणी लावली हे कमळी दाखवू शकते का. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.